आत्ता आपण धान्य क्वार्टरमध्ये आणि धान्य क्वार्टर आतमधून 3 भागात डिवाइड केलेलं आहे. आता याच्यामध्ये धान्यांच्या प्रकारानुसार ते धान्य क्वार्टर बांधण्यात आलेले असतात आणि ह्याचे एंट्रन्स असे दिलेले आहेत, म्हणजे दरवाजे असे आहेत 1, 2, 3 प्रकारामध्ये. आतमध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रकारचे खोल्या आहेत जेणेकरून तिथे धान्य साठवता येऊ शकतो. एवढ्या मोठ्या प्रकारामध्ये खोल्या आहेत आणि म्हणजे अजस्ट वरती व्हेंटिलेशनसाठी काही होल दिलेले आहेत जिथून हवा पास होते, जेणेकरून बाहेरचं मॉइश्चर ते आतमध्ये येणार नाही. अशा प्रकारे बांधकाम केलेलं असतं, म्हणजे धान्य किती पण काळ आपण लपवून ठेवू शकतो इथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस किल्ल्याला वेढा पडतो त्यावेळेस धान्य आणि पाणी या 2 गोष्टी मुबलक असणं खूप गरजेचं आहे.